शालिनी, एक गोष्ट लक्षात घ्या, आमचं विजन क्लिअर आहे. जो माणूस आमच्या फायद्याचा तो त्यावेळेला आमचा, आणि जो कोणी प्रॉब्लेम क्रिएट करेल तो देवाचा. त्याला लगेच आम्ही देवाकडे पाठवतो. आतापर्यंत मणीकडनं मला कुठलीही अडसर निर्माण झालेली नाही. तो पहिल्यापासून माझ्यासाठी फायद्याचाच ठरलेला आहे. खरंच खूप खूप हुशार मुलगा आहे. लोकांना कसं हाताळायचं हे त्याला माहिती आहे. मॅच्युअर आहे, जबाबदारीची जाणीव आहे. कसं कौतुक करायला नको का शालिनी? तुमच्या ह्याच कौतुकाने तिघ जण शेफारली आहेत. आज नीलमने काय केलं माहितीये तुम्हाला? नाही, मला खरंच माहिती नाहीये. बोला, काय केलं नीलमनी? ती स्वानंदीसाठी माझ्या किचन मध्ये पौष्टिक नाश्ता बनवत होती. माझ्या हातात कोथिंबीर होती. तिने माझा हात पिरगळला आणि कोथिंबीर हिसकावून घेतली. शालिनी, मी तुम्हाला दोघींना आज ओळखतोय का? मी सांगतो काय झालं असणार आहे. नीलमला कोथिंबीर हवी होती हे माहिती असूनही तुम्ही ती कोथिंबीर घेऊन निघालेले असणार आहात, आणि म्हणून तिने तुम्हाला थांबवून तुमच्या हातातून ती कोथिंबीर काढून घेतली असणार आहे. बरोबर ना? हा, हे बघा, तुम्ही त्या तिघांच्या नादी लागू नका. त्यांना त्रास देऊ नका. ऐका माझं, तुम्ही जर त्यांच्याशी नीट वागलात ना तर ते आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचं ठरेल. लक्षात ठेवा. मी काय बोलते? तुम्हाला त्यांचा किती पुळका आला असला तरी मी माझ्या डोक्यावर नाचू नाही देणार. मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल. सुजित अचानक असा का वागतोय? नक्कीच तो काहीतरी प्लॅन करतोय, पण काय? बणे आई, काय झालं? तुला काही हवंय का? मला काही नकोय. मला माहिती होतं आज तुला शांत झोप लागणार नाही. तुझ्या डोक्यात भरपूर विचार चालू असतील, म्हणून तुला बघायला आले होते. काय चाललंय? अगं नाही, असं काही नाही. मी जस्ट असं टाइमपास म्हणून उभं राहिलो होतो. म्हणे असं म्हणतात की मुलाच्या मनात जो विचार येतो ना तो सगळ्यात आधी आईला कळतो. हे मला पटतंय. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात एक वादळ चाललंय. मलाही तेवढेच प्रश्न पडलेत. मला सुद्धा तेवढीच काळजी वाटते. सुचत नाहीये काय करावं. बघितलं ना सुजित कसा वागत होता ते. त्याच्या वागण्यात इतका बदल कसा होऊ शकतो? म्हणजे त्याच्या अशा वागण्यामागे काहीतरी त्याचा प्लॅन आहे. ठरवून वागतोय तो हे सगळं. म्हणजे तुला असं म्हणायचं की तो हे सगळं जे करतोय ते मुद्दामून करतोय, ठरवून करतोय? हा, म्हणजे आता स्वानंदीला ती मॅटर्निटी बॅग हवी, याचं काय स्वप्न पडणार होतं का त्याला? त्याने कशी काय आणली? म्हणी तो आपलं बोलणं सोडून तर ऐकत नाहीये ना. काय माहिती आई, पण एवढं मात्र नक्की आहे की त्याच्या या वागण्यामागे काहीतरी हेतू आहे. काहीतरी शिस्त आहे त्याच्या डोक्यात, पण काय चाललंय त्याच्या डोक्यात ते कळत नाहीये. त्याच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला वेळ लागेल म्हणी, पण तो सुजित सरपोतदार आहे. त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी घाणेरडे प्लॅन चालू असणार. आई तुला सांगू का, मला सुजितच्या वागण्याचं टेन्शन आलंच आहे, पण मला जास्त टेन्शन स्वानंदीच्या वागण्याचं आलंय. का? सुजित वेगळा वागतोय हे स्वानंदीला रिअलाइजच होत नाहीये. पण तू बघ ना आई, सकाळी सुजितने स्वानंदीला पडताना वाचवलं.
आता ही खेळणी, ती मॅटर्निटी बॅग घेऊन आला. स्वानंदी अगदी नॉर्मल हसत खेळत बोलत होती त्याच्याशी. आणि आता सुजित इथून पुढे कधीच बाप होऊ शकणार नाहीये हे कळल्यानंतर स्वानंदीच्या मनात सुजित बद्दल एक वेगळी सहानुभूती निर्माण झाली आहे. आणि ती सहानुभूती सगळ्यात जास्त घातक आहे. आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार म्हणे, अलर्ट व्हावं लागणार. ऑफकोर्स आपल्याकडे त्याशिवाय पर्यायच नाहीये. सुजित, ए सुजित, उठ पाहू. सुजित, किती वेळ पण झोपू शकतो हा मुलगा. सुजित, उठ. अरे किती वाजले बघ, उठ. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. उठ उठ. नाही काय रे, संचिता दिसत नाहीये, कुठे बाहेर गेलीये का? मॉम ती काय मला सांगून जाते का कुठे? आणि या गोष्टीसाठी तू उठवलंस मला? नाही अरे, तुझ्याशी ना खूप महत्वाचं बोलायचं होतं. काय आलं? अरे काल ना मी यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण हे मनीषा प्रेमात आंधळे झालेत. माझं काही ऐकूनच नाही घेतलं. हे मनीषा प्रेमात आंधळे झालेत आणि तिकडे वॉर्डन शेफारलीये. काल तुला माहिती तिने काय केलं, माझा हात पिरघळला. मग? अरे मग काय, असंच चालू राहिलं तर आपल्या घरात किंमत राहणार नाही. नोकर हो आपण या घरातले नोकर. हे मणी आणि वॉर्डनच्या हातात चाव्या देतील घराच्या आणि त्यांचं राज्य येईल. सुजित, तुला कळतंय का? तुला भविष्यात येणारा धोका दाखवते मी. मॉम टेल मी समथिंग न्यू. हे तर माहितीच आहे मला आणि हेच सुरू आहे आपल्या घरात. मग इथे माझ्या आयुष्यात काय चाललंय? मी कधी बाप नाही होऊ शकणार आहे हे महत्वाचं आहे का? घरात सत्ता कोणाची असणार आहे, कोण कोणासोबत काय वागलं, आपल्याबरोबर कसं वाईट घडतंय, पैसे, हे महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत काय मिळालंय मॉम आपल्याला? सुजित, मी तुझ्यासाठी. मॉम प्लीज यार, तुझ्यासाठी, तुझ्या भविष्यासाठी हे सगळे शब्द वापरणं बंद कर. हे सगळं तू बोलतेस कारण तुला स्वतःच्या भविष्याची चिंता आहे म्हणून. मॉम, आपण हेच तर वागत आलो इतके दिवस. घर, पैसा, प्रॉपर्टी, हिस्सा, ह्या सगळ्यातनं काय मिळालंय आपल्याला? या इनसिक्युरिटी मध्ये अडकायचं, काहीतरी कटकारस्थानं करायची, आपल्याला त्रास, समोरच्याला त्रास. आज माझी काय अवस्था झाली आहे मग? आणि हे सगळं आता कोणासाठी करायचं मी? ना मी बाप होऊ शकणार आहे, ना या घराण्याला वारस देऊ शकणार आहे. हा सगळा स्ट्रगल मला नाही करायचा आहे मॉम. आणि माझं ऐकशील तर तू पण या सगळ्यात नको पडूस, इतका विचार नको करूस याचा. चल आता मला उठवलंच आहेस तर मी फ्रेश होतो, मला ब्रेकफास्ट दे. सुजित, सुजितला काय झालं? सगळ्यावर पाणी सोडायला तयार झालाय. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. सुजित, चहा घे. हो. सदा नाश्ता बनवतोय, मी आलेच घेऊन. हा, या ना, बसा. मी कॉफी घेऊन आले तुमच्यासाठी. हा, सुजित, डॅड, आता चोरांनी माझ्यावर हल्ला केला. भर रस्त्यात चोरांनी माझी पर्स चोरली. डॅड, मी अशी चालत होते, मागून 2 चोर आले आणि माझी पर्स घेतली आणि निघून गेले. डॅड, मला सुचलंच नाही काय करायचं. मी त्यांच्या मागे धावले, त्यांना पकडलं आणि त्यांनी मला असं ढकलून दिलं. मी जमिनीवर पडले.
डॅड मला मला खूप लागलं हे बघा, खरचटलंय, दुखतोय हात आणि आणि मी आरडाओरडा सुद्धा केला जोर जोरात. माणसं गोळा झाली, त्या माणसांनी सुद्धा चोरांना मारलं आणि आणि माझी पर्स परत मिळवली मी आणि चोर गेले, पळून गेले. हल्ला केला डॅड माझ्यावर चोरांनी. नाश्ता आपल्या रूम मध्ये पाठवून द्या. चोरांनी माझ्यावर हल्ला केला, मला इतका त्रास दिला, हे सांगूनही कुणाला काहीच फरक नाही पडला. माझी काळजी नाही वाटली कुणाला. संचिता, गोष्टी तुझ्या हातातून निसटत चालल्यात. असं झालं तर सगळं संपेल. काहीतरी करायला हवं तुला. आणखी उशीर झाला तर वाट लागेल संचिता. हे घर पुन्हा तुझ्या तालावर नाचायला हवं. मग त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. स्वानंदी, स्वानंदी. हा, एक मिनिट. बोला. योगासनं करते? योगा करत होते आणि गर्भसंस्कार. अरे वा, चांगलंय. कुठे निघालात तुम्ही? भाजी आणायला निघाले होते. तुझ्यासाठी आज एकदम ताज्या ताज्या पालेभाज्या आणायचं असं ठरवलंय आणि काही फळ आणीन. आणखीन काही हवंय तुला? नाही मॅडम, मला काही नकोय. तुम्ही माझी इतकी काळजी घेताय तेच बास झालं माझ्यासाठी. ठीक. काय झालं मणी? अरे कसला एवढा विचार करतोय? आई आलीये, हाय म्हणायची पद्धत नाहीये का? आई, आता तुम्ही सासू सुना कामाला लागल्या, मग मला माझं काम नको का करायला? म्हणजे स्वानंदी, आता तुमची डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे, तर मग कुठलं हॉस्पिटल चांगलं आहे, तिथे काय काय फॅसिलिटीज आहे हे जस्ट चेक करत होतो. मणी सर, थँक्यू. तुम्ही किती काळजी घेता माझी. आई, आई, तुझ्या सुनेला सांग थँक्यू वगैरे म्हणते. नवरा जर त्याचं कर्तव्य करत असेल तर स्तुती करायची नाही, आभार मानायचे नाही, नाहीतर नवरा लाडवू शकतो. अरे जा, फोन घे. आलो. हल्लेखोर कोण आहेत हे ज्यांना शोधायला लावलंय त्यांचा फोन आहे आणि या दोघींसमोर मला फोन रिसीव्ह नाही करता येणार. अरे मणी, फोन वाजतोय, घे. हॅलो. हो हो, मी आलोच. स्वानंदी, मला जरा जावं लागणार आहे अर्जंट. काय झालं मणी सर? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही स्वानंदी, प्रॉब्लेम नाही काही. ऍक्च्युली आपले काही कार्यकर्ते ते एक आंदोलन करत होते, तर नेमकं पोलीस आले आणि त्यातल्या दोघांना त्यांनी उचललंय. सो मी त्या कार्यकर्त्यांना सोडवायला चाललोय. बरं,
अहो मग एक काम का नाही करत, तुम्ही जातच आहात तर मॅडमलाही सोबत घेऊन जा, मध्ये कुठेतरी ड्रॉप करा. म्हणे आपण दोघंही बाहेर पडलो तर स्वानंदी घरात एकटी राहील. मी पण तोच विचार करत होतो. मग एक काम कर ना, तुझं काम जास्त महत्वाचं आहे. तू जा, मी थांबते हिच्या बरोबर घरी. मॅडम, मणी सर, अहो नका इतकी काळजी करू माझी, मी घेईन माझी काळजी. बरं, मी तुम्हा दोघांनाही प्रॉमिस करते, मी खोलीच्या बाहेर निघणार नाही, मी इथेच बसणार आणि आराम करणार. मग तर झालं. मॅडम, आता तुम्ही जर बाजारात गेला नाही, तुम्ही पालेभाज्या आणल्या नाहीत तर 2 माणसं नाराज होतील. 2? अहो असं काय करताय? माझं बाळ आणि त्याची आजी. हसतोयस काय? मणी सर, मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही दोघंही जा, मी खोलीच्या बाहेर नाही जाणार, मी इथेच आराम करेन. नक्की? हा, नाहीतर तुम्हाला इतकी काळजी आहे तर मी तुमच्या सोबत येते. नाही बसा, बाहेर खूप ऊन आहे, नको, तुम्ही नका येऊ सोबत. हा मग मी तुमचं ऐकते आहे ना, मग तुम्ही दोघंही माझं ऐका की. बरं ठीक आहे, पण जर काही लागलंच तर. खोलीच्या बाहेर नाही जायचं, सदादादाला कॉल करायचा आणि इथेच बोलवायचं. गुड. चल येतो. हा इथे गेम खेळतोय, याला काहीच वाटलं नाहीये का? नाही, हे नाही चालायचं. मला सुजितच्या मनात माझी जागा परत मिळवावीच लागेल. सुजित, सुजित, मला माफ कर सुजित. संचिता, काय करतेस तू? मला माझी चूक कळली आणि माझी चूक मला मान्य सुद्धा आहे. मला खरंच आयडिया नव्हती की स्वानंदीच्या बाळाचा तू इतका विचार करतोयस. त्या बाळाची तुला इतकी काळजी वाटतेय. मला खरंच माहित नव्हतं. मला हे जर माहित असतं तर स्वानंदीला पाडण्याचा मी प्लॅनच केला नसता. सुजित, मला प्लीज माफ कर. त्या दिवशी सुद्धा तिला मारण्यासाठी मीच तुझ्या मागे लागले होते आणि तो प्लॅन तुझ्यावरच उलटला. माझ्यामुळे तुझं नुकसान झालंय, मला कळतंय सुजित, पण मी हे सगळं तुलाच वाचवण्यासाठी केलं. तुझं सत्य जगासमोर येऊ नये म्हणून मी हे सगळं करते. अरे प्लीज मला माफ कर. तुझ्या बाबतीत जे घडलं त्याचा ट्रॉमा बसलाय, तुला हे माहितीये मला, पण मी फक्त माफी मागू शकते. माझ्यामुळे तुझं जे नुकसान झालंय त्यासाठी प्लीज माफ कर मला, प्लीज. तू जोपर्यंत माफ नाही करणार मी इथून नाही उठणार. सुजित, ही इतकी सरळ कशी झाली? नाटक तर करत नाहीये. तुला असं वाटतंय का की मी हे सगळं नाटक करतेय? मी नाटक नाही करत आहे. मला खरंच माझी चूक कळली आणि मला मान्य आहे माझी चूक. मी तुझ्यापासून लांब गेले तेव्हा मला कळलं की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू बेबी. प्लीज फॉरगिव्ह मी सुजित, प्लीज. ठीक आहे, इट्स ओके. संचिता, इथून पुढे माझ्या आणि स्वानंदीच्या बाळाला त्रास नाही द्यायचा. आय प्रॉमिस यू बेबी. अजिबात नाही त्रास देणार मी, बिलकुल नाही. फक्त तू काळजी घे स्वतःची, कारण ज्या बाळाचा तू इतका विचार करतोयस, ज्या बाळावर हक्क सांगतोयस, ते बाळ तुझ्या बायकोला होणार नाहीये सुजित. ते बाळ तू जबरदस्तीने केलेल्या संबंधातून जन्माला येणार आहे. तू जर त्या बाळावर हक्क सांगायला गेलास तर स्वतःच्या तोंडून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देशील. सो प्लीज काळजी घे. अति इमोशनल होऊन
याबद्दल स्वानंदीकडे कन्फेस करू नकोस. सावध राहा सुचित, नाहीतर ते बाळ जन्माला येईल आणि तू जेलमध्येच असशील. बरोबर बोलतेस तू संचिता. तुला बाळ हवंय ना, मी मिळवून दे. मी आहे तुझ्या बरोबर. तुला जे आणि जसं हवंय तसंच मी करणार. आय प्रॉमिस यू. आलो मी. हे लोक का फोन करतायत? त्यांना सांगितलं होतं ना फोन नका करू, गायब व्हा, तरी फोन करतायत मूर्ख. हे दोघे आत्ता कुठे बाहेर गेले? हे दोघे आत्ता बाहेर गेले म्हणजे स्वानंदी रूम मध्ये एकटीच आहे. वाव, ही मस्त अपॉर्च्युनिटी आहे स्वानंदीच्या क्लोज जायची. आई, तुला पण तीच भीती वाटते का जी मला वाटतेय? हो, म्हणजे स्वानंदीला घरात एकटं सोडून जाणं नाही पटत आहे मला. आपण एक काम करू, आपापली कामं लवकर आवरू आणि घरी येऊ. बरं चल. काय झालं? मी गडबडीत चावी घ्यायचं विसरलो. मी चावी घेऊन येतो. ठीक आहे, मग मी निघते पुढे, म्हणजे लवकर येईल दे. जा तू चावी घेऊन ये. ठीक आहे. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी कुठे गेली? मी आजवर कधी बाळाचे रिपोर्ट्स नाही पाहिलेत. माझ्या बाळाचे. चला बघूया. बाळ, माझं बाळ. सुजित,